साई बाबा देवाचा माणूस हे होतो, कोणाचं बी पाप स्वतःच्या शिरावर घेतो. त्या अगोदर तुम्ही मला सांगा, चोरी त्यांनीच केली याचा काही पुरावा आहे? पुरावा 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 पुरावा? पुरावा आम्ही 2 पत्रावळ्या आणल्या होत्या. हो, अगदी मीठ बी सरकारांकडचंच. अहो हो, पण पुरावा कुठं आहे? खाल्लं खाल्लं म्हणजे समजा खाल्लं, तवा कळालं की तर सरकारांकडचं आहे म्हणून. अहो काय हिंदूराव, कशी माणसं जमवली आहेत तुम्ही? स्वतःच पुरावा खाऊन टाकला आणि तुम्हाला इथं बोलावलं तोंड घाशी पाडायला. दादा त्या अगोदर तुम्ही मला सांगा, चोरी त्यांनीच केली याचा काही पुरावा आहे? पुरावा पुरावा खाल्लं हवं हवं काय झालं? हा, दस काय झालं असं? सपनात बी रामजलम दिसला का काय? नाही, रामजलम दिसला का सपनात? अगं कशाच्या मागे आहेस तू? या माई राग नाही, राम हवा. या माई पुढे या आणि पाळण्याला हलके जोजवा. म्या नाही माझ्या तोंडानं बोलणार. उगा मनात नसलं तर म्या कशाला आणून देऊ? आव मग काय झालंय नेमकं? घ्या पाणी घ्या घ्या. माती खाल्ली, आपल्याच माणसांनी माती खाल्ली. म्हणजे इथलं अन्न चोरल्याचा पुरावा काय होता? गणान धनानं आणलेल्या त्या पत्रावळ्या. पर आपल्या नंदी बैलानं त्या पत्रावळीतलं अन्न बी खाऊन संपून टाकलं. बया, आता तक्रार करायला जायचं म्हणजे आपलंच असं करून घ्यायचं. या साई फकीरड्याला सजा तर होणार नाहीच, पर म्या मातूर पोलीस कचेरीत तोंडावर पडन. आव पर तुम्ही किती पुढचं बघताय? राजा असावा तर असा. स्वप्नात बी काय बघतोय बघा. साई, नमस्कार करतो. अरे माझा पती, कशाला पाया पडायला आलास? उगी तर शरदची झोपमोड झाली. सूर्य डोईवर येईपतूर कुणी झोपतंय होय? आम्हाला काय विचारतोस? स्वतःला विचार. तेच स्वतःलाच विचारतोय, लाज वाटून. बर यात दोष दोष साईंचाच आहे. माझा? माझा का बरं? डोईखाली तुमची तुमची
मांडी मांडी आणि डोईवरून मायेनं फिरणारा हात हात मग मध्यानं झाली तरी चांदण्यांचा भास उतरतोय. महासापती बघितलं, बोलण्यात आता शरद ऐकणार नाही बरं. हे काय साईन फसवलं तुम्ही, फसवलं मला. अरे ताई कधी फसवतील का? त्यांच्यावर काय आळ घेतोस? माळसापती, म्या काल रातच्याला यांच्यासाठी भाकर आणि जेवण आणलं होतं. का नाही खाल्लं? मला कबूल केलं होतं. माळसापती, अरे माझं पोट खरंच भरलंय. हे बी लटकाय, पोट भरलं म्हणे. माळसापती यांनी आपल्या समजासनी वाढलं पर स्वतः काय बी खाल्लं नाही, एकान बी खाल्लेलं नाही. हो, हे माझ्या लक्षातच नाही आलं. मग विचारा त्यासनी. साई, हे जर खरंय तर तुम्ही शरदचं ऐकलंच पाहिजे. महासापती, खंडोबाच्या जागी मला मानतोस ना? हो. मग खंडोबाला कधी खाताना पाहिलं आहेस का? विचारा का नाही म्हणतात, विचारा. साई, हा कालपासून एवढा मागे लागलाय, मग नाकारताय का? महासापती, आता मला खाण्याचा विचारच करता येणार नाही. शरद उठण्याचीच वाट बघत होतो. कुणाला तरी आता माझी गरज आहे. मला जायला नको का? अहो पण साई, मी आलो नसतो आणि शरद उठलाच नसता तर. सबका मालिक एक, तो ठरवतो. मला जायला हवं हे त्याने ठरवलं असेल, तर शरदला उठवण्यासाठीच तुमची योजना असेल, नाही का? अशी कोणाला गरज भासली असेल? अरे कोण पडला बघ बघ. हाऊ गुरुजी, अरे काय झालं याला? कोण आहे बाबा? बापरे, कोण आहे? अहो जोताजी. जोताजी, उठा 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 उठा. सावकाश 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 सावकाश, हळूहळू. अरे बापरे. हा चल 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 चल, त्याला घेऊन चला. काय झालंय? थांबा थांबा, या या या, हळू हळू हळू. बसा 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 इथे. हे असलं कशाला तडपडायला येत आहेत पुन्हा ठाऊक. भानू, अरे हौस म्हणून काय येतं कोणी वैद्याच्या दाराशी? ज्योताजी, काय होतंय? पोटात दुखतंय का? अहो गुरु, अहो हा काय हातवारे करतो, काय बी कळना झालंय. पोटातून बाहेर येईल असं वाटतंय, बरोबर? अरे मग तोंडानं बोल की. काहीतरी विषारी खाल्लेलं दिसतंय. आपण बघूया. अहो थांबा आधी, मोल द्यायला काय हाय का नाही ते विचारतो. मागच्या वेळेला काय झालं होतं माहिती आहे ना? व काय रे, तुझ्याकडे मोल द्यायला काय हाय? अरे याने मान टाकली, मूर्छा आलेली दिसते. भानू, अरे प्रश्न विचारण्यात अशी वेळ घालू नकोस. आणि मग काय करू? हिंदूराव सरकारांचं बोल ऐकू? इथे त्यांचा काय संबंध? अहो काय संबंध म्हणजे? अहो त्यांनीच तर बजावलं होतं का पैक नसतील तर म्या ठरवीन त्यावरच उपाय करायचंय. यापुढे ज्याच्याकडे पैका असेल त्याचाच विलास करायचा. काय कळलं? तू माझा शिष्य म्हणतोस ना स्वतःला? अहो वय,
तुम्ही गुरु असलात तरी गावावर सत्ता हिंदूराव सरकारांचीच आहे ना व. थांबा, आधी त्यांना विचारूया आणि मग उपचार करूया. आलोच मी. अरे थांब. बया आली व आली तुमची माणसं आली बघा. आता काय करू म्हणत्या? नाही मिठवरे आणू वळायला का भाकर तुकडा आणू? तसं चंद्रीला सांगायला मला. आज कोणी मार खाली रे? सरकार म्या काय बी नाही केलं. ओ जे काय केलं असेल ना ते बाहेरवून केलं असेल. तो सांगेल तेच आम्ही करतो, आहे का नाही? ए नंद्या, आर खुळा झाला का काय? हा? काय बी काय सांग तू? नंदी, अरे पुण्याच्यात किती पाणी आहे चांगलंच ठाव आहे मला. तू नका सांगूस. अहो सरकार, पुण्यांदा पाटण सोडून निघाल ना म्हणून म्हणून ह्यो माझ्यावर भीतीने ढकलतो. या म्या काय बी केलं नाही. विचारा. अरे सांगा ना, सांगा. काय नाही केलं सरकार. अरे मेल्यानो, तुमच्या पै सरकारना झोप बी धड लागत नाही आणि तुम्ही एकमेकांवर ढकलताय वय. अव त्यांना उलगडून सांगितल्या बिगर काय बी जमणार नाही. तर काल हा धना शिंकला त्यामुळे पोलीस पाटलाच्या कचेरीत गेलो नाही मी. सरकार पण मी मुद्दाम नाही केलं. शिंग आली. अरे पर त्यामुळे तर तोंडावर पडायचं वाचलो ना मी. धना ओ बाजूला, तुला काय बी सजा नाही. आता मला सांगा, पत्रावळ्या उचलून कुणी आणल्या? आम्ही सरकार. हा? आम्ही म्हणजे म्या आणि धना. मग तुम्ही दोघं बी सुटलात. का बरं? ये दोघं का सुटले? अव त्यांनी पुरावा आणला होता. पर मग पुढं पुढं काय झालं? मगाशी पंक्तीत मी जेवला. या दोघांनी आणलेलं पीक बका 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 खाल्लं. दादा ते पुराव्यासाठी आणली होती. अरे दोन्ही ठिकाणचं जेवण सारखं होतं, हे कसं सांगणार? नुसतं बघून सांगणार काय? म्या खाऊन सांगितलं सरकार, लाडू आणि जिलेबी आपल्या इथलंच आहेत म्हणून. हा हा, नंदीनं खाल्लं सरकार. अरे नंदी बाईला, तू खाल्लास ना पुरावा? हा? हा? अरे इथं पाहिजे तेवढं हादडायचं तेवढं हादडलं होतं ना. मग गणाधनानं आणलेला पुरावा तो भी नाहीस केलास तू. काय डोचकं बिचक चालवायचं होतं का नाही तू? हा? तिकडं पोलीस पाटलाच्या कचेरीत दादा कोते पाटलानं मला तोंडावर आपटलं असतं आणि विचारलं असतं पुरावा कुठं हाय. मग काय दावायचं होतं मी? हा? ए तुझं पोट. म्या बी किती किती सांगत होतो पण गडी ऐकतच नव्हता. चुकलो चुकलो चुकलो. पुण्यांदा अशी चूक होणार नाही. नाही होणार नाही. अरे तुमच्या पै सरकारांची मान खाली जाती, एवढं ध्यानात घ्या. चुकलो चुकलं चुकलं. पुण्यांदा अशी चूक होणार नाही. नाही होणार नाही होणार. हा? सरकार सरकार तुम्हाला विचारायला आलोया. अहो त्यो जो त्याचे आहे ना व, तो आमच्या गुरुकडे आला या. दत्तू, भानू सरकार. लय मोठा वैद्य होशील बघ तू. अहो सरकार, अहो पण त्याच्याकडे तर पैक बी नाहीत, तरी बी तो आला या. काय करू? असंच असंच आमच्याकडे येऊन विचारायचं काय? होय. नंदी भैरवा, जा जा, एक संधी देतो तुम्हाला. जा ना, आपल्या सरकारांची मान ताठ राहील असं बघा. जा. चल. माझ्या शिष्याने मला धर्मसंकटात टाकले.
वैद्य बुवा, आपण त्यावर मार्ग काढू. तुम्ही तुमच्याकडची औषधी वापरू नका. मी रानातून जाऊन वनस्पती घेऊन येतो. तुम्ही फक्त काय आणू तेवढं सांगा. पण त्याचं समर्थन कसं करणार? तो दुर्योधन आणि त्याचे ते सगळे कौरव येऊन मलाच धमकवणार ना. तुम्ही झाडपाला आणण्याचे मोल घेता ना? हो. कारण तुमच्या ज्ञानाचं मोल तर कोणीच करू शकणार नाही. बरोबर ना? हे बरोबर आहे. आम्ही ठणकावून सांगू शकेन त्याला. तुम्ही आणाल का? आणाल का म्हणून विचारू नका. तू आण अशी आज्ञा करा. हा गेलो आणि हा आलो. सटवे, अगं माझ्या मुलाला माझ्यापासून तोडतीस ना? बघ आता मी काय करती. नाही तुला खोली म्हणून सर्वांच्या समोर आणलं आणि नाही तुला संसारातून हाकलून लावलं तर माझं मी नाव शक्कू पाटली नाही. काय काय झालं? कुठं काय? तो शरद आलाय बाहेर अक्की अक्की करत. त्याला बाहेर भेट आणि त्यो घरात येता कामा नाही. शरद, काय रे? काय झालं? साई बरा आहे ना? अक्के बघ, तुझं आईचं काळीज म्हणून तुला लगीन कळलं. म्हणजे ते नंदी आणि भैरव साईला पुण्यांदा घेऊन तर गेले नाहीत ना? नंदी भैरव त्यांच्यात कुठून आलाय एवढा जोर नाही. ते नाही आले. अरे मग झालं तरी काय? अके काय झालं माहितीये साईंनी समद्यांना जेवाया वाढलं. स्वतःच्या हातानं वाढलं पण स्वतः काय बी खाल्लं नाही. लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात पण वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात. सर्वसाधारण दृष्टी अशीच असते. आपल्याला सुद्धा क्षणभर टोचणारी सुई लक्षात राहते पण आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा लक्षात येत नाही. इथे निखाऱ्यावरची राग झटकावी तसे करावे लागते. जपतय कोण, ओळखतय कोण याची पारख करावी लागते. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत. कारण ओळख क्षणभरासाठीच असते पण जपणूक आयुष्यभरासाठी. आपल्या दृष्टीने आपल्याकडून घडणाऱ्या चुका आपल्याला कायम क्षुल्लकच वाटत असतात पण दुसऱ्यांच्या दृष्टीने त्याच खूप लागणाऱ्या असतात. आपल्यालाच वाटणाऱ्या छोट्या छोट्या चुका सुधारायचा आपण प्रयत्न करूया. कारण माणसाला पहाडाने नाही तर छोट्याशा दगडानेच ठेच लागते. इतकं आपण जपलं की बाकी तो आहेच ना, तो आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करेल. तो सबका मालिक